तुम्ही इतक्या दिवसानंतर मागणी केली सीबीआयची? तुम्हा लोकांना माहीत नाही, हे उगीच लोकांना असा म्हणजे अपप्रचार करण्यात येत आहे. ज्या दिवशी अपघात झाला, केंद्रीय मंत्री स्वतः केंद्रीय विमान वाहतुकी मंत्री बारामतीला पोहोचले. त्यांनी एअरक्राफ्ट ॲक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरो AAIB स्वायत्त संस्था आहे, त्यांना ही तपासणी करण्यासाठी इन्व्हेस्टिगेशन करण्यासाठी सूचना केली, अधिकार दिला. आणि काही दिवसानंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्र्यांनी CIDची चौकशीसुद्धा जाहीर केली आणि त्यामुळे ही यंत्रणा दोन्ही कामाला लागली होती. परत आम्हालाही काही असं वाटलं की अधिक काही जाणकारी असू शकते की बाहेरची मोठी एजन्सी CBI सारखी, ते कारण इतर राज्याच्या किंवा देशाच्या किंवा बाहेरच्या देशाचा पण संबंध असू शकते आणि त्यामुळे आम्ही CBIची मागणी केली. दोन्ही राष्ट्रवादी विलिनीकरणाचा जरी अंतर्गत प्रश्न असला तरी भाजप ते होऊ देणार नाही असे अंबादास दानवे म्हणतात. चला पुढच्या. सर, राज्यसभेच्या लोकांना माहीत नसेल, परत मी सांगतोय की अजितदादाच्या माझ्या शेवटचा जे फोन आहे, काही लोकांनी त्याचा म्हणजे अपप्रचार करण्याचं काम केलं. माझा फोन मोबाईलवरनं दिल्लीवरनं मी केला. मला माहीत नव्हतं अजितदादा कोणत्या शहरामध्ये आहे. फक्त मी त्यांच्या लक्षात आणून देऊ इच्छित होतो की आमच्या या पूर्व विदर्भाच्या शेतकऱ्यांचे धान, जे शासकीय धान खरेदी झाली आहे, त्याचे चुकारे पेंडिंग आहे आणि खूप दिवस झाले आणि त्यामुळे त्यांनी लवकरात लवकर ते पेमेंट काढावे ही माझी त्यांना सूचना होती आणि त्याप्रमाणे त्यांनी पुढची कारवाई काय केली मला माहीत नाही. लोक म्हणतात की कुठली राईस मिलची फाईल, हे अतिशय चुकीची बाब आहे. सामान्य शेतकऱ्यांचा प्रश्न आणि ते राज्याचे उपमुख्यमंत्री सोबत ते महाराष्ट्राचे अर्थमंत्री अशा व्यक्तीला फोन करणं एक जनप्रतिनिधी म्हणून माझी जबाबदारी होती, कर्तव्य होता, ते मी करत होतो. आणि कुठल्याही माझ्यामुळे ते काही उशिरा गेले काय गेले हे सगळ्या जे प्रयत्न लोक काही समजवण्याचे करत आहे, अतिशय दुर्दैवी आहे. अपघात झाला त्याच्यासाठी आम्हाला आणि महाराष्ट्राला आणि देशाला फार मोठा आघात आहे, शोक आहे, धक्का बसलेला आहे. पण या अशा सामान्य लोकांच्या कामासाठी एक फोन केलं, त्याच्यावर याच्या तुलना करून ते जोडणं आणि अशा म्हणजे चुकीचा एक अपप्रचार करणं खूपच खेददायक आहे. प्राथमिकता है और हम जनप्रतिनिधियों की भी प्राथमिकता है. सर, सत्ताधारी नेते म्हणतात की रोहित पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन आरोप करण्यापेक्षा पुरावे यंत्रणेपुढे मांडावे. भुजबळांनी मराठा आणि OBC यावर मोर्चा करण्याऐवजी सत्तेतच चर्चा करावी अशा पद्धतीचं आहे तर्क योग्य मानायचं का? मी असं काही कुठल्याही गोष्टी जे मला माहीत नाही, मी काय भाष्य करणार नाही. आणि जे काही असेल सत्य समोर आला पाहिजे, चौकशी पूर्णपणे झाली पाहिजे, निष्पक्ष झाली पाहिजे आणि महाराष्ट्राला, देशाला हे अधिकार आहे जाणणं की नेमकं काय झालं. परिवाराचं तर नुकसान झालेलंच आहे, पण महाराष्ट्राचं आणि देशाचंही फार मोठं नुकसान दादा गेल्यामुळे झालं आहे आणि त्यामुळे निष्पक्ष आणि पूर्ण सत्य हे समोर यायलाच पाहिजे या मताचे आम्ही आहोत. आणि कुठेही म्हणजे आमच्याकडून पाठपुरावा सतत सरकारकडे की एजन्सीजकडे, यंत्रणाकडे हे आम्ही करत राहणार. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.